आपल्यापैकी बरेच जण हे जॉब करत असतात. मग अशा वेळेला जॉबमधून येणाऱ्या इन्कमबरोबर काही लोकं पार्ट टाईम बेसिसवरती कन्सल्टिंग म्हणा, फ्रीलान्सिंग म्हणा, त्याचबरोबर यूट्यूबचे चॅनल्स म्हणा, एफ-डी इंटरेस्ट असतील, म्युच्युअल फंड असतील, अशा विविध मार्गाने छोटे-छोटे इन्कम्स कमवतात. पण हीच लोकं ज्यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईलची जी वेळ येते, त्यावेळेला हे इन्कम डिस्क्लोज करत नाही. मग याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, की जर तुमचं आय-टी-आरमध्ये हे इन्कमच डिस्क्लोज केलं नाही, तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याच्या संदर्भात नोटिसेस येऊ शकतात. बऱ्याच वेळेला इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असं म्हणतं, की ज्या पण कोणत्याही मार्गाने जे काही तुम्ही इन्कम अर्न कराल, मग ते एफ-डी इंटरेस्ट असेल, त्याचबरोबर तुमचं म्युच्युअल फंड्स असतील, कन्सल्टिंग इन्कम असेल, पार्ट टाईम बेसिसवरती तुम्ही प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, फ्रीलान्सर असाल, अशा कोणत्याही मार्गाने जर तुमचं इन्कम येत असेल, तर तुम्हाला ते डिस्क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ते डिस्क्लोज करायला चुकला आणि भविष्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरने हे फाइंड आउट केलं आणि जर तुम्हाला ती नोटीस काढली, तर तुम्हाला त्या पूर्ण इन्कमवरती टॅक्स तर लागेलच, परंतु त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट आणि पेनल्टीचा पण फटका लागू शकतो. तुमचं जॉब बरोबर इतर काही मार्गाने जर तुम्हाला इन्कम येत असतील, तर ते डिस्क्लोज करायला विसरू नका.